नमस्कार मित्रांनो, मी नारायण जाधव तुमचं अशा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की जेव्हा कधी तुम्ही एखादं सेकंड हँड मशीन विकत घेता त्याच्या अगोदर तुम्हाला काय काय चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या मशीनचं व्हॅल्युएशन काढता येईल, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मशीनला साधारणपणे विकत घेतल्यानंतर किती खर्च होऊ शकतो। तर आता साधारणपणे कुठलंही मशीन जे असतं ते उजव्या साईडला ही डिझेलची टाकी असते। डिझेलच्या टाकीवरती हा एक सिरियल नंबर असतो। इथं तुम्हाला इंजन नंबर, मशीन नंबर, हायड्रोलिक पंप सिरियल नंबर, ॲक्सेलचं सगळे असे नंबर मिळतात। तर हे इथे लिहिलेलं असतं। हे बघा 2012चं मॉडेल आहे। तर आता सुरुवात करू। 2011 एप्रिलनंतर नॉर्मली JCBचं BS3 इंजन येतं। तर ह्याच्यामध्ये JCBचं BS3 इंजन आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचं आहे याचं इंजन, कारण की इंजन जर फेल असेल तर तुमचा खर्च 1 ते 1.5 लाखापर्यंत जाऊ शकतो। आता काही कारणानं आम्ही हे मशीनचं मेंटेनन्स करतो आहे, तर ह्याचा सिलेंडर खोलल्यामुळे आम्ही मशीन तर चालू नाही करू शकत, पण तुम्हाला इथे दाखवतो मी। हा जो पाईप असतो खालच्या साईडला, हा याच्यातून ग्लो बाय गॅसेस येत असतो। तर थोडासा नॉर्मल मशीन चालू केल्यानंतर जर अगदीच नॉर्मल धूर येत असेल तर ते ठीक आहे, पण जास्त प्रमाणात त्याच्यामधून धूर येत असेल आणि ऑइल येत असेल तर तुमचं इंजनचं काम निघले असं तुम्ही गृहीत धरू शकता। हा एक पॉईंट झाला। याचे इतर अनेक सुद्धा पॉईंट असतात, जसं की याच्या फायरिंगहून ओळखू शकतात तुम्ही। इंजन चालू केल्यानंतर आयडलमध्ये लोड देऊन जर इंजन बंद पडत असेल तर ते पण चेक करू शकतात। तर इंजन खराब आहे का नाही हे चेक करण्याचे खूप सगळे आणि वेगवेगळे पॉईंट आहेत। एकाच पॉईंटवर तुम्ही इंजनचं काम निघलं आहे का नाही हे गृहीत नाही धरू शकत। तर इंजनचं काम निघलं आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे एखादा जसं की 5-10 वर्षाचा अनुभव असणारा मेकॅनिकल घेऊन जावा। तो तुम्हाला इंजनबद्दल सांगेल आणि त्याच्याशिवायच्या बाकीच्या गोष्टीत ज्या तुम्ही करू शकता आणि तुम्ही त्याचा एक अंदाजे खर्च काढू शकतात हे सांगतो मी तुम्हाला थोडक्यात। आता बघा, जसं की ह्याला 4 सिलेंडर आहेत, ह्याला शोवेल सिलेंडर म्हणतो। जर एखादा शोवेल सिलेंडर लिकेज असेल तर तुम्हाला साधारणपणे 3000 रुपये खर्च येतो, मेकॅनिकलची मजुरी आणि सिलकिट। तर ते सुद्धा नोट करून ठेवायचं तुम्ही। आता हे दोन्ही सिलकिट खराब आहेत तर ह्याचा साधारणपणे तुम्हाला 5000 रुपये खर्च येणार आहे। आणि जर हा रॉड खराब असेल, म्हणजे ह्या रॉडला काही डॅमेज झाला असेल वगैरे, तर तो खर्च तुमचा वाढणार। ह्या रॉडची किंमत साधारणपणे जर कंपनीचा घेतला तर 8-10 हजार रुपये असते आणि बाहेर लोकलला घेतला तर 2-2.5 हजार रुपये असते। तर हे सगळ्या सिलेंडर बद्दल सेम प्रोसिजर आहे। मग ह्याला पण तुम्ही तसंच चेक करू शकतात। लिकेज असेल तर 2-2.5 हजार खर्च पकडायचा आणि हा रॉड डॅमेज असेल कंपनीचं टाकला तर 8-10 हजार आणि बाहेर लोकल टाकला तर 2-2.5 हजार खर्च तुम्ही ॲड करायचा आहे। बाकी इंजनचं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे। तुम्ही पुढचा टायर जो आहे त्याचा पण अंदाज घेऊ शकता। आता ह्याचा टायर चांगला आहे, अगदी नवीनच टायर आहे। तर पुढचा JCBचा टायर साधारणपणे 10.5 हजारच्या आसपास येतो। पाठीमागलच्या टायरची किंमत जवळजवळ 40 ते 42-45 हजार एवढी असते। तर टायरसुद्धा तुम्ही अंदाज लावू शकतात की किती खराब झाला आहे, किती महिने चालेल वगैरे। तर ते टायरचे पैसेसुद्धा तुम्ही मेंटेनन्समध्ये जोडू शकतात। त्यानंतर हा एक भाग असतो बघा स्टॅबिलायझरचा। जर स्टॅबिलायझरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाळा असेल तर स्टॅबिलायझरचा सुद्धा 5-6 हजार रुपये खर्च येतो। स्टॅबिलायझर झाल्यानंतर बाकी कॅबिन आहे, ग्लास किती तुटलेत, हेडलाईट कुठलं चालू आहे का नाही, ह्याचा पण खर्च तुम्ही हजारावर जोडू शकतात। आता इथे बघा, ह्याचा स्विंग सिलेंडरसुद्धा लिकेज आहे। तर स्विंग सिलेंडर लिकेज असल्यानंतर साधारणपणे 2 सिलेंडर लिकेज आहेत, ठीक आहे। तर कंपनीचे जर सिलकिट घेतले तुम्ही तर ह्या दोन्हीचे 5000 रुपयामध्ये येईल आणि मजुरी जी आहे ह्याची खोलपिटिंगची साधारणपणे 3000 रुपये एवढी लागते। तर 5 आणि 3 8,000 रुपये खर्च एवढ्याच काम करण्याचा तुम्हाला लागणार आहे। तर ते सुद्धा तुम्ही त्या कॅल्क्युलेशनमध्ये जोडू शकतात। आता इथून खाली आल्यानंतर हा पाठीमागलचा वॉल ब्लॉक आहे। जर हा खूप लिकेज असेल तर ह्याला साधारणपणे कंपनीचं जर काम करायचं असेल तुम्हाला ओरिजिनल तर साधारणपणे 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो। तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्ही। लिकेज आहे तर तो खर्च ॲड करायचा आहे। बाकी बघा, हा ॲक्सेल मधल्या साईडनं लिकेज आहे। जर हा लिकेज असेल तर ह्याचा सुद्धा खर्च तुम्ही त्यात ॲड करू शकतात। असं जर लिकेज असेल आणि मग आतल्या साईडचं जर सील गेलं तर त्याच्या 2 बेरिंगा, सील, हे साधारणपणे खर्च सांगतो। इकडे तिकडे थोडंसं होऊ शकतं कारण की व्हिडिओ लाईव्हमध्ये आहे आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकत्रित सांगतो आहे, कुठंही व्हिडिओ कट नाही करत।
साधारणपणे तिथलं जे सील असतं ते 2,000 रुपयाला, बेअरिंग 2,000 रुपयाला, म्हणजे 6,000 रुपये फक्त मटेरियलचा खर्च येतो नुसतं लिकेज असेल तर. आणि मग मजुरी ॲड करायची तर 6 आणि 1 3 3.5 2.5 अशी मजुरी घेतली जाते. तर 7-8-10,000 रुपये एक साईडचं लिकेज बंद करायला जातो. इकडचं सुद्धा सेम आहे, पण इथं लिकेज नाही. तर बाकी ॲक्सेलच्या मधल्या साईडला आवाज येतोय का मशीन चालू करून चेक करू शकतात. मग कधी कधी गेअर सेट गेलेला असतो, कधी कधी क्राऊन पिनियन गेलेला असतो, तर त्याचासुद्धा खर्च तुम्हाला 10 ते 15,000 रुपये ॲड करायचा आहे. त्यानंतर इथे आपण ट्रान्समिशनपाशी येऊ. ट्रान्समिशनला इथं जॉईंट चेक करायचा आहे. आता बघा थोडक्यात नॉर्मल हा जॉईंट समजा वेल्डिंग केला आहे, तर तुम्हाला हा जॉईंट जर टाकायचा असेल कंपनीचा तर याची 22,000 रुपये किंमत आहे. आणि बाहेरचा लोकल घेतला तर तुम्हाला 2-3,000 रुपये तो मिळतो, पण ते टेम्पररी काम होतं. बाकी हे ट्रान्समिशन आहे, ते इंजिन आहे, खालच्या साईडनं कुठं डॅमेज आहे का, हे सगळं फ्रंट ॲक्सल आहे, त्याच्या बेरिंग गेल्यात का, त्याच्यात प्ले आला आहे का, ह्याचा खर्च तुम्ही प्रॉपर काढू शकता. एखाद्या दुकानदाराला भेटून तुम्हाला सगळा खर्च सांगितला जाईल की ह्याचं फ्रंट ॲक्सेलचं काम करायचं असेल तर किती खर्च येतो. आता त्यात वेगवेगळ्या पद्धतीनं खर्च असतो. फक्त बेरिंग टाकायच्यात का, फक्त थस पॅड टाकायचीत का त्याचं कॅरियर पण गेलं आहे, त्याच्यावर डिपेंड असतं. त्यामुळे ह्याचा एक्झॅक्टली खर्च तुम्हाला मी नाही सांगू शकणार. आता याच्यानंतर आपण थोडंसं बाहेर येऊया. स्टॅबिलायझरचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. स्टॅबिलायझरचं जर खर्च असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं खर्च ॲड करावा लागतो. आता बकेटची कंडिशन चेक करायची. बकेटची कंडिशन जर खराब असेल तर मग तुम्हाला त्याला हार्डिंग करावं लागेल, वेल्डिंग करावं लागेल, बरंचसं काय. बाकी सिलेंडर लिकेज आहे समजा हा, तर याचा पण खर्च आला 1-2-3,000 रुपये खर्च वाढला. कुठं हा जो डिप्पर आर्म आहे हा जर डॅमेज असेल तर त्याचाही खर्च वाढतो. ठीक आहे, तर तो एक खर्च सगळे तुम्ही ॲड करायचे. बाकी बूमला कुठं मेजर वेल्डिंग आहे का बघायचं. आणि सगळ्यात मेजर, जर तुम्ही जे मशीन घेताय त्याला जर इंजनचं काम असेल, ट्रान्समिशनचं काम असेल आणि ॲक्सेलचं काम असेल आणि हायड्रोलिक पंपाचं काम असेल तर इंजनचे 1.25 लाख ॲड करा, ट्रान्समिशनचे 40,000 ॲड करा, हायड्रोलिक पंपाचे 40,000 ॲड करा आणि ॲक्सेलचे 20,000 ते 25,000 रुपये ॲड करा. तर एवढा खर्च हा JCBमध्ये असू शकतो. एखादं सेकंड हँड मशीन घेतल्यानंतर JCB रिपेअर करण्यासाठी तुम्हाला 2-3 लाख रुपयेसुद्धा खर्च येऊ शकतो. तर डोळे झाकून कधीही कुठलंच JCB विकत घेऊ नका. मला आशा आहे की माझ्या ह्या आजच्या व्हिडिओमधून थोडासा तुम्हाला अंदाज आला असेल. व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा. जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला त्या कमेंटही करू शकतात. आणि याच्यानंतर जो व्हिडिओ तो थोडासा मी डीपमध्ये बनवल, कारण की आत्ता मी चालू करू शकत नाही. एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मशीनही चालू करून तुम्हाला काही गोष्टी सांगेल. अशा आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर मला त्यात तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता. अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.